पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अश्व प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या अश्व प्रदर्शनाला सगळ्या भारतभरातून अश्वप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। भारतात अनेक मातब्बर घराणी आहेत, पण अश्वांचं संगोपन प्रेमाने करणारे फारच कमी आहेत। अश्वप्रेमाचा नादच खुळा, नादच वेगळा, तो करताना दुसरे कोणतेही नाद लागत नाहीत असं मिश्किलपणे धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले। आशिया खंडातील सगळ्यात मोठी ग्रामसभा म्हणून गाजलेल्या अकलूजमध्ये आज श्रीराम अश्व प्रदर्शन चालू आहे आता, आणि आपल्यासोबत धवलसिंह मोहिते पाटील आहेत, ज्यांनी ही सगळी स्पर्धा भरवली आहे। काय सांगाल? पप्पासाहेबांचं तर अश्वप्रेम सर्वश्रुत आहे, अगदी आपलं अश्व पालखी सोहळ्यात सुद्धा जातो। काय नक्की मागच्या ही भावना आहे, काय त्याच्या मागचं हेतू आहे? श्रीराम हॉर्स शो आपण कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या स्मरणार्थ हा हॉर्स शो सुरू झाला। आज 7 वर्ष झाले कंटिन्यूस हा दरवर्षी हा हॉर्स शो आपण घेतो। या हॉर्स शोच्या माध्यमातून आपल्या या ग्रामीण भागामध्ये चांगल्या अश्वाचं परीक्षण कसं करावं आणि एका चांगल्या अश्वाचं संगोपन कसं करावं याची माहिती अश्वप्रेमींना मिळते, आणि चांगलं अश्व बघण्याचं आणि जोपासण्याचं आणि एक चांगलं ब्रीडिंग करण्यासाठी प्रेरणा मला वाटतं या शोच्या माध्यमातून लोकांना मिळते। आम्ही पहिल्यांदा जेव्हा हा हॉर्स शो सुरू केला, माझ्याबरोबर आमचे मित्र शशांक पवार, सुधीरजी रास्ते, जनसेवे सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सुरू केला। सुरुवातीच्या वर्षी असणारे घोड्यांची क्वालिटी आणि संगोपन, आणि आज आम्ही पाहतो की आज एक नॅशनल लेवलला ज्या पद्धतीनं जे हॉर्स शोज होतात आणि त्या हॉर्स शोजमध्ये जे घोड्यांचं ग्रूमिंग आणि निगा घेतली जाते ती आज आपण या अकलूज हॉर्स शोमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आमचा मानस आहे की या हॉर्स शोच्या माध्यमातून चांगले देशी नसलचे जातिवंत अश्व सांभाळण्याचं आणि जोपासण्याचे काम हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून, अश्वप्रेमींच्या माध्यमातून वाढावं, आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शोचं आपण आयोजन केलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात पहिला हा श्रीराम हॉर्स शो अकलूजचा होतो, आणि त्याच्यानंतर मग सारंगखेडा आहे, माळेगाव आणि पुण्याचा आयोजनाच्या माध्यमातून होणारा या मेन हे जे 4 महाराष्ट्रातले शो आहेत, या माध्यमातून मला वाटतं गेल्या काही दशकांपासून एक अश्वप्रेमींना चांगली संधी या शोच्या माध्यमातून चांगले अश्व पाहण्याची मिळते। प्रचंड हाऊस लागते, आणि त्याचं जे काय संगोपन आहे, प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांची काय आठवण आहे का अशी घोड्यांची, आणि हा सुरू करतानाचा काय असं काय प्रसंग आहे का की अशा पद्धतीने ही गोष्ट व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं? आदरणीय कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब हे अतिशय चांगले घोडसवार होते, आणि चांगले नसलचे अश्व सांभाळणं आणि रायडिंग करणं हा त्यांचा शौक होता। वडिलांबरोबर लहानपणापासून घोड्यांची यात्रा फिरत असताना त्यांच्याबरोबर त्यांनीच आम्हाला रायडिंग शिकवलं, आणि एकदा माणसाचे मांड घोड्यावर पक्की झाली की मग दुसरं कुठलंही काय म्हणतो नाद हा लागत नाही, आणि त्यामुळे तरुण पिढीमध्ये खरं म्हणजे हॉर्स रायडिंग हा एक प्रकारचा व्यायाम आहे। तरुण पिढी या हॉर्स रायडिंगकडे जेवढी वळेल तेवढं मला वाटतं एक सक्षम आणि निरोगी तरुण पिढी घडवण्यामध्ये कुठंतर मला वाटतं अश्वांचा फार मोठा रोल राहील। अशा या प्रदर्शनातून त्याला चालना मिळते, आणि जेणेकरून चांगली नस्ल जी आहे ती पुढं मिळणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी ह्या शोचा अत्यंत उपयोग होतो आहे, आणि वरचेवर ह्या ज्या अकलूजमधला शो आहे, जो पहिला शो घेण्यात आला होता, त्याची क्रेज लोकांमध्ये घोडाप्रेमींमध्ये वाढताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पाद न्यूज 18 लोकमत, अकलूज।